कल्पना करा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस. त्यावेळी शरीर अचानक काही बदल दाखवू लागतं. काही जण म्हणतात हे मृत्यूचे संकेत असतात. पण खरंच शरीर कोणते बदल दाखवतं आणि हे बदल प्रत्येक व्यक्तीत सारखेच असतात का? आज आपण भीती नाही तर विज्ञानाच्या आधारावर जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप संवेदनशील आहे. हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, तर शेवटच्या टप्प्यात शरीरात कोणते नैसर्गिक बदल होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, हे संकेत प्रत्येक व्यक्तीत सारखेच दिसतील असे नाही आणि याचा अर्थ मृत्यू लगेच होणारच असा देखील नसतो. शरीर ऊर्जा वाचवू लागते. शरीरातील अवयव हळूहळू कमी काम करू लागतात. त्यामुळे व्यक्ती जास्त वेळ झोपते, सतत थकवा जाणवतो, उठण्याची इच्छा राहत नाही. हे अनेक गंभीर आजारांमध्येही दिसू शकते. भूक कमी होणे. शरीराला अन्नाची गरज कमी वाटू लागते. जेवण कमी होतं, पाणी कमी प्यायलं जातं. काही वेळा पूर्णपणे खाणंही बंद होतं. हे कुटुंबासाठी भावनिकदृष्ट्या कठीण असू शकतं, पण शेवटच्या टप्प्यात हा नैसर्गिक बदल असू शकतो. जास्त झोप. व्यक्ती बराच वेळ झोपलेली दिसते. बोलणं कमी होतं, डोळे उघडे ठेवणं कठीण होतं. श्वास घेण्यामध्ये बदल. श्वास हळू होऊ शकतो, कधी वेगाने तर कधी खूप हळू. कधी काही सेकंद श्वास थांबून पुन्हा सुरू होऊ शकतो. हा बदल काही गंभीर रुग्णांमध्ये दिसू शकतो. हातपाय थंड पडणे. रक्तप्रवाह महत्त्वाच्या अवयवांकडे जास्त वळतो, त्यामुळे हातपाय थंड वाटू शकतात. त्वचेचा रंग बदलणे. काही ठिकाणी त्वचा फिकट निळसर किंवा जांभळट दिसू शकते. हे रक्तप्रवाहातील बदलांमुळे होऊ शकते. बोलणे कमी होणे. व्यक्ती कमी बोलते, उत्तर देण्यासाठी वेळ घेते आणि कधी फक्त मान हलवते. गोंधळ किंवा भ्रम. काही लोकांना ओळखीची माणसं ओळखायला अवघड जाऊ शकतं. गोंधळ होऊ शकतो, भ्रम दिसू शकतात. हे अनेक वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकतं. लघवी कमी होणे. मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झाल्यास लघवी कमी होऊ शकते आणि रंग गडद दिसू शकतो. आवाज बदलणे. घशात स्त्राव साचल्यामुळे श्वास घेताना आवाज येऊ शकतो. याला कधी डेथ रॅटल असंही म्हटलं जातं. हा आवाज कुटुंबियांना अस्वस्थ करू शकतो, पण तो व्यक्तीला नेहमीच त्रासदायक वाटतो असं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सर्व बदल प्रत्येक व्यक्तीत दिसतीलच असे नाही. काहींमध्ये यापैकी 1-2 बदल दिसतात, तर काहींमध्ये एकही नाही, कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं. अशा वेळी कुटुंबियांनी काय करावे, तर शांत वातावरण द्या, हात धरून सोबत राहा, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. व्यक्तीला जबरदस्तीने खाऊ पिऊ घालू नका. त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेमाने बोला. अनेक तज्ज्ञांच्या मते व्यक्ती प्रतिसाद देत नसली तरी शेवटपर्यंत ऐकण्याची क्षमता काही प्रमाणात टिकून राहू शकते. मिथ वर्सेस फॅक्ट. मिथक आहे हे संकेत दिसले म्हणजे मृत्यू लगेच होणार, तर सत्य काय आहे? असं नाही. काही बदल गंभीर आजारांमध्येही दिसू शकतात आणि योग्य उपचारांमुळे सुधारणा होऊ शकते. जीवनाचा शेवट हा प्रत्येकासाठी अटळ आहे, पण शेवटच्या क्षणी सर्वात मोठी औषधं कोणती असतात माहिती आहे? ती म्हणजे आपली साथ, आपला स्पर्श आणि आपल्या माणसांचं प्रेम. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. या व्हिडिओतील माहिती शैक्षणिक उद्देशाने आहे. येथे सांगितलेले बदल प्रत्येक व्यक्तीत दिसतीलच असे नाही. अचानक श्वासोच्छवासात बदल, बेशुद्ध अवस्था, तीव्र वेदना किंवा इतर गंभीर लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशी मांडणी माहितीपूर्ण, संवेदनशील आणि विश्वासार्ह राहते, तसेच भीती किंवा चुकीचे निष्कर्ष निर्माण होण्याचा धोका कमी करते. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी घरगुती संजीवनीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.